नमस्कार विद्यार्थ्यांना, स्वागत आहे आपलं परत एकदा युवा रंगतरंग या मराठी यूट्यूब चॅनलवर। आजच्या भागात आपण बघूया चालू घडामोडी। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न पहिला आहे, मध्य प्रदेशमधील रतापाणी व्याघ्र प्रकल्पाचे नामकरण काय करण्यात आले आहे? आपल्याला माहीतच आहे, रतापाणी हे एक मध्य प्रदेशमधील व्याघ्र प्रकल्प आहे आणि सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेशमध्येच आहे भारतामध्ये। तर बघा, त्याचं जे नाव आहे रतापाणी, हे नवीन नामकरण करण्यात आलं आहे डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प। प्रश्न दुसरा आहे, दहीचुरा नावाचा सण अलीकडेच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? याचं उत्तर आहे बिहार। ज्याप्रमाणे आपल्याकडे मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो, त्याचप्रमाणे तिकडे देखील बिहार राज्यामध्ये दहीचुरा नावाचा सण साजरा करण्यात येतो। प्रश्न तिसरा, कोणत्या राज्यातील मणिका फ्लावरला GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे तामिळनाडू। तामिळनाडू राज्यातील मल्लिका फ्लावरला GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, 77व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र कोणत्या संकल्पनेवर चित्ररथ सादर करणार आहे? बघा, येणारा जो आपला प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारीला, त्या दिवशी जी चित्र सादर केले जातं आपल्याला माहीतच आहे राजपथावर दिल्लीच्या, तर तिथे प्रत्येक राज्याचे वेगवेगळे संकल्पना चित्ररथ असतात। तर यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो चित्ररथ आहे तो राहणार आहे गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक, ही त्याची थीम राहणार आहे, म्हणजे संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय पेंग्विन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? त्याचं उत्तर आहे 20 जानेवारी। प्रश्न क्रमांक 6 आहे, 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? याचे उत्तर आहे ग्रासा माशेल। प्रश्न क्रमांक 7 आहे, चागोस द्वीप समूह हा कोणत्या महासागरातील एक बेट समूह आहे? याचं उत्तर आहे हिंद महासागर। आणि प्रश्न क्रमांक 8 आहे, 21 जानेवारीला कोणत्या राज्यांचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर हे तीनही राज्य एकाच दिवशी स्थापन झाले आहे, म्हणून या तीनही राज्यांचा 21 जानेवारीला स्थापना दिवस साजरा केला जातो। अशा प्रकारे खूप महत्त्वाचे असे चालू घडामोडी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे। कारण चालू घडामोडी हा जो भाग आहे, जेवढा सोपा आहे तेवढाच कठीण आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यावर खूप मार्क जातात। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज हे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहे याची रिव्हिजन करणे गरजेचे आहे। चला तर मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये।